पिंजर ग्रामपंचायतकडून होणारा पाणीपुरवठा सलाईनवर शहरात पाण्याचा हाहाकार। सीईओ अनिता मेश्राम लक्ष देणार काय? बार्शी टाकळी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पिंजर तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या 1 महिन्यापासून सलाईनवर सुरू आहे। शहरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पिंजर ग्रामपंचायतचे अधिकारी विजय नवलकर यांचा कोणताही पुढाकार दिसून येत नाहीये। गेल्या 1 महिन्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेची इलेक्ट्रिक मोटार बिघडल्यानं तब्बल 20 दिवस गावात पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता। 20 दिवसानंतर बोटावर मोजण्या एवढ्या लोकांना तीर्थासारखं पाणी मिळतंय। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिंजर गावात पाण्याचा मोठा हाहाकार होत असून याकडे जिल्हा परिषदेच्या सीईओ अनिता मेश्राम यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। प्राप्त माहितीनुसार पिंजर ग्रामपंचायतकडून सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे, परंतु ही पाणीपुरवठा योजना असून नसल्यासारखी आहे, म्हणजेच मृत अवस्थेत आहे। पिंजर ग्रामपंचायत अधिकारी विजय नवलकर यांनी सांगितलंय की गेल्या 1 महिन्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेची इलेक्ट्रिक मोटर बिघडली होती, त्यामुळे पाणीपुरवठा बंद होता। शिवाय दुसरा मुद्दा, येथील मधुकर मेंढे यांची विहीर अधिग्रहण केल्यानं त्यांनी तहसील कार्यालयाला पत्र लिहिले होते की माझ्या गव्हाला आठवड्यातून 3 ते 4 दिवस पाणी देईन, त्यानंतर पिंजर ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यासाठी विचार केला जाईल, अशी माहिती सुद्धा विजय नवलकर यांनी दिली आहे। ऐन उन्हाळ्यातच पिण्याच्या पाण्याची अशी भीषण टंचाई निर्माण झाली आहे, यासाठी पिंजर ग्रामपंचायतकडून कोणतीही पर्यायी योजना केली जात नाहीये। गेल्या 1 महिन्यापासून पिंजर गावात पाणीपुरवठा सुरळीत सुरू नाहीये, त्यामुळे गावातील सर्व नागरिक हैराण झालेले आहेत, परेशान झालेले आहेत। त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी पिंजर येथील 40,000 गावकरी यांनी केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।